नारायण काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना चंदना परी जावे दरवळावे चंदना परी जावे दरवळावे सुगंध काही केला राहीना काय करावे देहाला या अहंकार का जाईना काय करावे देहाला या अहंकार का जाईना चंदना परी जावे दरवळावे चंदना परी जावे दरवळावे सुगंध काही केला राहीना काय करावे काय करावे नारायण नारायण या देहाला ब्रह्मपुत्र नारद म्हणतात. तीन ताळ सप्त पाताळ गमन करत असता जाव म्हटलं भूतळावर आणि कळ लावण्यासाठी काही साधन मिळते का पाहूया. आलं लक्षात. गर्वाने अहंकाराने उन्मत्त झालेला उग्रसेन पुत्र कंस याच्या मथुरा नगरीमध्ये जातो आणि त्याला दोन शब्द सुनावतो आणि कळ लावून येतो. चला जाऊया मथुरा नगरीमध्ये आणि कंस राजाचे कान भरूया. नारायण नारायण. जादू हीच ती असावी दिव्य मथुरा नगरी. चला जातो आणि कंस महाराजांचं दर्शन घेतो. कंस राजन या नारदाचा प्रणाम स्वीकार करावा. या नारद मुनी या, आज मथुरा नगरीत तुमचं स्वागत आहे. नारायण नारायण. राजन तुझा मृत्यूकाळ जवळ आला असता तू एवढा निश्चिंत कसा काय राजन? नारदपुरी नेमका तुम्हाला बोलायचं तरी काय? नारायण नारायण. राजन
देव, दानव, भूत, पिशाच सारे आपल्या नामाने तर कापत असतात राजन. होय, कुठल्याही देवांचा किंवा मानवाचा आमच्या पुढे बोलण्याची हिंमत नाही. राजन, हे अगदी खरं आहे राजन, परंतु तुझा हा अहंकार तुला एक दिवस भारी पडणार राजन. नारदमुनी, नेमकं कारण का ते सांगायचं याने सांगतो राजन. हे दरिद्री ब्राह्मण आपल्या राज्यामध्ये त्या श्री हरी विष्णूची तपश्चर्या करत आहे. नारदमुनी, आमची काय चेष्टा करताय काय तुम्ही? नारायण नारायण. राजन, चेष्टा मुळीच नाही, जे मला दिसले ते आपणास सांगितले राजन. नारदमुनी, तुम्हाला काय म्हणायचं ते आम्हाला समजलंय. तुमची काल लावून झाली असेल तर ती काय तो नारायण नारायण. राजन, या जर नारदावर आपला विश्वास नसेल तर आपण स्वतः जाऊन शहानिशा करून घ्या राजन. मग आम्ही स्वतःनिशी जाऊन आमच्या राज्यामध्ये कोणता ब्राह्मण तपश्चर्या करतोय आम्ही स्वतः पाहू. नारायण नारायण. राजन, जाता जाता एक सल्ला देतो राजन. कोणता सल्ला? हे प्रकरण जेवढं सोपं दिसतं तेवढं सोपं नाही राजन. नारदमुनी, आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न करू नका. मी काय तुम्ही नारायण नारायण. शिखाली ताना शिखाली जातना सटवीन भाग्य टुचलीले सटवीन भाग्य टुचलीले मानवा गरवाने घर तुझ भरले. वेड्या मानवा गरवाने घर तुझ भरले. वेड्या मानवा गरवाने घर तुझ भरले. स्वतःशी जाऊन प्रत्यक्षात पाहिलं पाहिजे.
तुझ्या देवाचं नाव घ्यायचं नाही. अरे जाता बाई तोर. तुला आवाज येतो का नाही? आमच्या राज्यामध्ये तुझ्या देवाचं नाव घ्यायचं नाही. जाता बाई तोर. अरे अरे गोरगरीब ब्राह्मणाची तपश्चर्या भंग करणारा. अरे अरे मूर्ख माणसा, तू आहेस तरी कोण? अरे उग्राच्या पुत्र कंस, ज्याच्या नावाचा पृथ्वी थांबवून टाकते. देव सैर्य वैर्य पडू लागतात आणि तू मात्र आमच्या राज्यामध्ये देवाचं नाव घेतोस. मग काय करते? अरे अरे मूर्ख मानवा, असं उन्मत्त होऊ नकोस. अरे तळी काष्टी पाषाणी पाडशील तर फक्त आणि फक्त माझा देव आणि देवच. अरे त्याच म्हणतात तुझ्या देवाचं नाव आमच्या राज्यामध्ये खेळतं नाही. चालतो बाई तोर. अरे अरे असं गर्वाने उन्मत्त होऊ नको. अरे या जगात फक्त आणि फक्त माझा देव आणि देवच श्रेष्ठ आहे. अरे असे हाल करू नकोस. अरे माझा जीव गेला तरी मी माझ्या देवाचं नाव कधी बंद करतो. चिरडल तू सोडून दे रे वेडा गर्व विमाना. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेडा गर्व विमाना. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला समाधान. सोडून दे रे वेडा गर्व विमाना. भक्ती करून प्रभूची मिळेल तुला शाप साडी काढला नाही पाणी. तुझ्या देवाचा पाणी. पाणी
आमच्या राज्यामध्ये ना दिला पाणी तुला पाणी पाणी बरबाद पाणी पाणी आज्ञा महाराज. पाणी गौऱ्या तो घाबरला म्हणतोय बा ऐकाय पाहिजे. अरे काय नाही तुझा देव तुझ्या हा केला भाऊ रे पाणी घ्या. अरे मला राज केला बाबा पाणी आता ज्वार लागलाय. पाणी पाहिजे अरे देवाला मानतोस ना तुझ्या मग का नाही तुझा देव हा केला भाऊ रे अरे मूर्खा अरे अरे या देहात थोडं तरी पाण्याचा थेंब जाऊन द्यायचा अरे पाणीच काय अन्नाचा कण सुद्धा तुला देणार नाही अरे अरे तुला एक वेळेला 1000 वेळा लागले सांगतो अंडरची. या जगात फक्त आणि फक्त माझा देव श्रेष्ठ आहे हा लागलाय. अरे कशाला पडतो का शरण? अरे तुझ्या देवाला हा कवच नाही मानत. अरे आम्ही स्वतःला श्रेष्ठ समजतो अरे एक वेळ मरण पत्करेल पण शरण नाही येणार मार त्याला मार. अरे शरण जा. तुझं काय कमी होणार आहे का? नाही. अरे अरे उगेसान बुद्धी कवसा हा हा गोर गरीब ब्राह्मण तुला शाप देत आहे या कवसाला शाप आणि तू देणार अरे कोणता शाप देवकीच्या पोटी तू अवतार भगवान कृष्ण जन्माला येत आहे आणि आणि त्यांच्या हाताने तुझा मृत्यू होणार आहे देवकीच्या पोरापासून अरे कावल्याच्या शापाने गाय सुद्धा मरत नाही अरे तुझा शाप या कवसाला काय जाणार आहे? काय जाणार आहे? मी दिलेला शाप हा खरा आणि खराच ठरणार देवावर केला. आणि देवकीच्या पोरापासून मृत्यू आहे बरोबर. महाराज महाराज आनंदाची बातमी आहे महाराज. कोणती आनंदाची बातमी मामा झालात महाराज. साऱ्या जनतेला पेढे वाटा महाराज. आम्ही मामा झालो अरे मन कोणापासून नवीन आला पडला ना का? महाराज देवकीला पुत्र रत्नाचा लाभ झाला महाराज. नाही, दरबार! ही बातमी खोटी आहे दरबार देवकीला नाही मुलगा होणार महाराज महाराज ही खरी बातमी आहे. दरबार बोलता बघुलाचा चारी बाजूला बंदोबस्त ठेवा कुठल्याही बाजून तो गरबा भाऱ्याचा कबल आहे निघालो काय महाराज आपण एवढा बलाढ्य आणि तो एवढा चिमुकला त्यापासून तुम्हाला भय कशासाठी? आणि तो चिमुरडा असला तरी महान व्यक्ती आहे त्याच्यापासून आम्हाला मृत्यूचा भय आहे बरोबर निघाय तू ताबडतोब गोकुळाचा आणि बंदोबस्त ठेवा तशी आज्ञा महाराज. दमला. अरे कृष्ण हा कवच एकटा नाही हजारो दंत ह्या कवचाच्या पाठीशी हे विसरू नकोस तुमच्या बदलात तुझा काल भोगला दारूकडे वळला आहे तुझा काल भोगला दारूकडे वळला आहे तुझा काल जन्माला आला आहे अरे तुझा काल जन्माला आला आहे अरे कर्जा नाही तुला सोडणार अकरार विक्रार हजारा काकी
काय काम आहे? अक्रार विक्रार आपण गोकुळात जाऊन वसुदेव देवीचा आठवा पुत्र कृष्ण आणि सुदामा हे विद्यार्थ्यांना खेळ करत आहे. खेळ चालू असताना आपण त्या कृष्णाला ठार मारा एवढेच काम करायचं मला. ठीक आहे महाराज. हो सर जातो म्हणजे काट्याला आपल्यासमोर हजर करतो म्हणजे झालं ना. ठीक आहे. बंदिशालेमध्ये जन्म झाला तो मी श्रीहरी. 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 गुंजवणी भावा वाजवी तोहारी. गुंजवणी भावा वाजवी तोहारी. आतुराली नारायणी ही सारी. शाळेमध्ये जन्म झाला तो मी श्रीहरी. बंदिशाळेमध्ये जन्म झाला तो मी श्रीहरी. शाळेमध्ये जन्म झाला तो मी श्रीहरी. बंदिशाळेमध्ये जन्म झाला तो मी श्रीहरी. मयूर पंख डोईवरी लीला करी यमुना तीरे. मयूर पंख डोईवरी लीला करी यमुना तीरे. अवसर लोभिया भुवरे. अवसर लोभिया भुवरे. बंदिशाळेमध्ये जन्म झाला तो मी श्रीहरी. 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 जनो ऐका. तीन ताल शब्द पाताळ. शब्द पाताळात गमन करणारा तोच मी कृष्ण भगवान. पृथ्वीवर मोठमोठे दैत्य येऊन गेले. सृष्टी आणि चानर. कंसाच्या भीतीने पृथ्वी थरथर कापू लागली. देव पळू लागले. देव हो थांबा थांबा. आपापल्या आसनावर बसा. मी देवकीच्या पोटी 8वा अवतार धारण करून त्या कंसुराचं वध करीन. बोला पुंडलिका वरदे. परंतु यमुनेकाठी गुन्हा चालवण्यासाठी आलेल्या एकाही सवंगड्यांचं पत्ता लागत नाही. हाक मारून बघितलं पाहिजे. पेंद्या अरे पेंद्या. आलो आलो. पलीकडे नदी रे. पलीकडे नदी रे. मधी गोकुळ गाव. गोकुळ गावच्या कृष्ण दर्शनाला जाव. गोकुळ गावच्या कृष्ण देवांच्या दर्शनाला जाव. पलीकडे नदी रे. Thank you.
पंकज मोडशी गाव साखरोली, पंकज मोडशी गाव साखरोली, सनस बुवांचे मित्र यांकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तर आम्ही श्रीराम रमण नाट्य मंडळ कामते हुमनेवाडी तालुका चिपळूण त्यांचे सतेज आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अरे काय कुठं थांबू? अरे थांबू नव. अरे मग माझ्या गाईचं नाव तांबू. तुझ्या गायचं नाव थांबू होय? मग तुला काय अरे वाटलं? मला वाटलं कुठं थांबू? काय रे तू? हे राहुरी तुझी गाय. काय रे? अरे मी काय म्हणतोय? काय म्हणतोस? अरे आपल्याला हा. देवाने मारले. कृष्ण देवाने हात अरे मारले. हा, आपल्याला देवाने मारले. अरे देवाने हात मारले खरं. अरे हा. पण देव आहेत कुठं? अरे ते तर बघतोय देव कुठे दिसतच नाही. माझ्या पण देवानं बघूया. देवांना पाहून यायचं. होय, होय. चल लवकर. आपल्या हा? पाहिजे का रे? नाही रे भेटले अरे अजून. देव आपल्या पाठीमागे आहेत. म्हणजे आपल्या पाठीकडे उभे अरे आहे. हा. काय तू? मी पुढे शोधतोय देवाना. होय. मग पाठीमागे चल भेटून आधी येऊया. भेटूया. देवाच्या चरणी. आशीर्वाद आहे. देवा बोल पेंद्या. हो आम्हाला बोलावण्याचे कारण काय आहे? अरे पेंद्या, आज मला विटीदांडू खेळण्याची खूपच इच्छा झाली आहे. काय म्हणता देवा? आज तुमची विटीदांडू खेळ खेळण्याची इच्छा झाली. होय पेंद्या. अरे हे बापड्या. अरे हे पेंद्या. अरे देव काय म्हणाले ऐकतोस का? अरे देव माझ्या मनातले म्हणाले. तुझ्या मनातलं म्हणाले? अरे बरेच दिवस. अरे तुझ्या मनात तेच होत माझ्या मनात तेच आहे. काय बोलतोय? अरे बरेच दिवस आपण खेळ खेळलो नाही. ते पण बरोबर आहे. बरोबर ना? पण मी काय बोलतो? काय बोलतो? खेळ खेळायचा खरं. विटी दांडूचा. बरोबर. विटी कुठं आहे आणि दांडू कुठं आहे रे? अरे विटी कुठं आहे? हा दांडू? हा म्हणते दांडू याच्याकडे आहे. अरे ठीक आहे ना बा, विटी बघते. मी काय बोलतोय? दांडू तुझ्याकडे आहे काय? अरे हाय ना. हाय दांडू? अरे मी दांडूशिवाय काय? ते पण बरोबर आहे. पण मी काय बोलतोय? काय? तुझ्याकडे दांडू आहे खरं. हा. पण दांडू ठेवलायस कुठं? हे बघ हा तुला म्हणून सांगतो. मला सांग. यांना कोणाला सांगू नको. याला तर अजिबात सांगू नको. याला याला अजिबात नको सांगू. काय त्याला सवय आहे. सवय आहे. मला दांडू सांग. जेवणाच कुठे? हा हे बघ पाठची पडली आहे ना माझी जेवणाची. मागची पडली. हा कौलावरती सुकट टाकलाय. दांडू दांडू. शुकत का रे टाकलाय? अरे काय म्हणजे काय येड्या? अरे पहिला दांडू माझा खेळ खेळून गेलो मोडला. बरोबर आहे. आता दुसरा काढून ठेवला तो सुकट नको काय? ते पण बरोबर आहे. बघ. मी काय बोलतो? दांडू तुझा. हा. आता प्रश्न काय पडला? विटीचा. आता विटी कोणाकडे बघायची? अरे दांडू माझा पण विटी तुझी. मग विटी माझी आणू? हा बघ तरी पण चालला. आता तू म्हणतोयस हा. ना विटी माझी आणतो, आहे ना. दांडू तू सांगतो. विटी आहे की? आहे ना. मग लगेच जातो, लगेच घेऊन पटकन येतो. ये. आलो लगेच. लवकर ये. कुठला काय? मी काय बोलतोय? काय? हा तुझा दांडू. अरे माझा काय दांडू? अरे तुझाच आहे मी बोलतोय. मग? पण हा वाकडा कसा काय रे? अरे येड्या तू कधी खेळ खेळला नाहीस का? नाही. अरे दांडू हा वाकडा असावा लागतो. का रे? कारण काय माहित आहे? हा. त्या विटीला उडवायला असं टाकलं ना गल्लीत. हा असं करते. म्हणजे विटी लांब अरे जाते. म्हणजे काय? बरोबर आहे. कधी टाकलंच नाही दांडू गल्लीत. सवयच नाही मला. काय म्हणतो तुला मी माहिती बोल नाही? आणि भेट. मग माझ्याकडून शिकवून घे. हा. हं? मी काय बोलतोय? याला विचार, याला विचार. कोणाला? त्याला भरपूर माहिती आहे. मी काय बोलतोय? काय? हा तुझा दांडू. आता ही माझी विटी. हे तुझी विटी. हा अरे पण दांडू पेक्षा दाढी दिसते. हेच मी पण बोलतोय. ही जी माझी विटी आहे ना, हा. ती तुझ्या दांडूला झेपत अरे नाही. जमणार जमणार. झेपल ना? हा गट. ठीक आहे चालेल. खेळ चालू करूया. चालू करूया. हा ठीक आहे. जेवणो या आपल्याला आधी उशीर झालाय. हा दांडू पकडा. आपण खेळायला सुरुवात करू. चला तर. या. कुंजवाणी खेळ रंगला हो, कुंजवाणी खेळ रंगला हो, खेळ रंगला हो, कुंजवाणी खेळ रंगला हो, कुंजवाणी खेळ रंगला हो, कुंजवाणी खेळ रंगला हो, कुंजवाणी खेळ रंगला
चालवताना त्या कंसाने आणि त्याच्याला वेगवेगळी रूपं घेऊन भगवान श्रीकृष्ण परमात्मा यांच्या वधासाठी 11 विकरा रूप घेऊन महिषासूर नावाचा दैत्य कुंच्या वनामध्ये येत आहे. ऐसा वेगळा आहे. ये कृष्ण कृष्ण ये तुझा वेद माझ्या हातून होणार आहे. मग काय तुम्हाला राज्य आहे अरे थांबला. हाय. अरे मला वाटतं पाठोपाठ दुसरं येतोय का राजाचा आपण पडलं. तुम्ही आतमध्ये घेऊन गेले कुठं आपण पाठोपाठ जाऊया देव लोक पाठी गेले ना लगेच चालू अनंत पामजी मोरे गाव खुरुस यांसोबत आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच रामचंद्र रेवाळे झाली बघा ग
जय भवानी भजनी भारूड सुखदर, जय भवानी भजनी भारूड सुखदर यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच निखिल गुणाजी कोळंबे यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच संजय शेठ खानविलकर गाव कोयनार यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 501 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच श्री गणेश महिला मंडळ पुरुष कुंभेवाडी यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 251 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच द्विज रुपेश भुवड यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 201 रुपयाचं पारितोषिक आलंय. या सर्व बक्षिसदात्यांचे आम्ही श्रीराम नवन नाट्य मंडळ कामते हुमनेवाडी तालुका चिपळूण यांचे सत्यशः आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आम्ही आहोत गवळ्याच्या नारी हळू चढवितो नंदाचा हरी. अगं राधे चंद्रराव मधुरे बाजारी. अगं चंद्रा बाजार जायचं खरं पण तुला मथुरेची वाट माहितीये का गं? अगं राधे वरच्या आईची खटाळ मावशी आहे बघ, तिला खतवून मी पाहू येते का मधुरे बाजारी? ठीक आहे मावशी. अगं ये मावशी. अगं काय ग पोरींनो, काय म्हणताय? मग आले हाक पोरींची कानीही आली, माझी गडबड धांदल झाली. हाक पोरींची कानीही आली, माझी गडबड धांदल झाली. लाली पावडर लावून गाली, थांबा पोरीनो बाजाराली. राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब ग थांब ग थांब ग, राधे थांब. Come on! आग पोरींची गाणी आली, माझी गडबड धांदल झाली. आग पोरींची गाणी आली, माझी गडबड धांदल झाली. लाली पावडर लावून गाली, थांबा पोरीनो बाजाराला. राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब ग थांब ग, राधे थांब, राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब ग थांब ग थांब ग, राधे थांब. आग पोरींची गाणी आली, माझी गडबड धांदल झाली. आग पोरींची गाणी आली, माझी गडबड धांदल झाली. लाली पावडर लावून गाली, थांबा पोरीनो बाजाराली. राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब ग थांब ग थांब ग, राधे थांब, राधे थांब थांब थांब, राधे थांब, राधे थांब ग थांब ग थांब ग, राधे थांब. लाली पावडर लावून गाली, थांबा पोरीनो बाजाराली. राधे थांब थांब थांब, राधे थांब,
अगं पोरींनो, मला तुम्ही बोलावलं. होय मावशी. अगं पण असं एकाकी का बोलावलं ग? अगं मावशी, बोल ना ग. आम्हा पोरीपर्यंत की नाही बाजूला जायचा विचार आहे बघ. मग जा ना. कशा जाणार? का ग? त्यासाठी तुझी तर गरज आहे ना. असं म्हणताय बाई? होय. मग पोरींनो, बाजाराला जायची तुमची तयारी झाली का ग? झाले बघ मावशी. मग एक काम करा, काय करायचं? एक नंबर लावा. काय मावशी? एक नंबर लावा. कशासाठी? अगं तुम्ही काय घेतलंय काय नसलंय ही बाजारची लोक विचारणार कुणाला ग? तुला बघ. मग ते सांगायला नंबर लावा. मावशी असं बोल ना. तसंच. बरं ऐक. मावशी, काय ग? मी की नाही घेतला छास. अगं तू घेतलास छास. मावशी, वाव. मी की नाही घेतला छास. अगं तू घेतलास छास. आणि तुझ्यापेक्षा दिसते की नाही खास. एकदम झकास. हो माग. बाय चंद्रा, बाय चंद्रा, वाट बघताय तुझी पोरा 10-15. मावशी बघू देत नाही. होय ना? होय. पण बाय तू काय घेतलंस? मावशी सांगितलंच पाहिजे. अगं तू कधी सांगतेशी समोरची पोरा वाट बघताय. बरोबर आहे. मावशी नक्की सांगू. तुला खरंच सांगणार. सांगू खरं. हो हो खरं सांग. ऐक मग. हा. मावशी, मी घेतलं ताक. अगं तू घेतलास ताक. मावशी, मी घेतलं ताक. तू घेतलास ताक. आणि मावशी, काय ग? सगळ्यांसोबत जाऊन वा. ती पोरा वाट बघतायत, मावशी कधी खाली वागते. अगं मी वाकली तर मला हे जाऊन देतील काय खेळात? अगं मावशी, तसं नाही ग. मग कसं? पाया म्हणाला ग. पाया बरोबर. मग गणपती बाप्पा तुझ्या आशीर्वादाने वाचले, नाही तर मला वाटलं कलबनी हॉस्पिटलला पोचले. झालं तुझं? हो माग. बाई तारा, बाई अगं तारा, घाल या पोरांना वारा. अगं मावशी, इथे मलाच गरम होते तर ह्यांना कुठे वारा घालू? का कूलर बंद आहे तुझा? तर तू काय घेतलास? मावशी, काय ग? मी की नाही घेतला खवा. अगं तू घेतलास खवा. मावशी, हो. मी की नाही घेतला खवा. तू घेतलास खवा. आणि सांगा कुणा कुणाला हवा? ज्याला ज्याला हवा त्यानेच नंबर लावा. नो बॉल टाकू नको. कशाला नंबर लावा? खवा घ्यायला. बाई तुमचा खवा तुमच्याकच ठेवा आणि आता मागे जावा. बाई चंपा, तू काय घेतलाय? मावशी, काय ग? मी की नाही घेतलं दही. अगं तू घेतलं दही. मावशी, हा. मी की नाही घेतलं दही. तू घेतलं दही. आणि मला विचारूच नको काही. तुझ्या तोंडाला लागला कांदा म्हणजे विचारू नको. झाला हो मागा. दादा, हे बघ, तुम्ही पोरींनी काय घेतलंय काय नसलंय याची ओळख तर आता झालेली आहे बघा. होय मावशी. अगं आता वेळ न करता आपण निघूया का ग बाजाराला? चलता जाऊया. चला तर मग. अगं मावशी, जरा इकडे लक्ष दे. अक्षय मोरे यांच्याकडून तुझ्यासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने सुंदर असं नाव घ्यायचं आहे. अक्षय मोरे. काचेच्या बशीत बदामी हलवा. काचेच्या बशीत बदामी हलवा. अक्षय मोरेंचं नाव घेते. कार्यक्रम झाला की त्यांना मागे बोलवा. तसेच सिद्धेश वरणकर यांच्याकडून आमच्या संपूर्ण कार्यक्रमासाठी 551 रुपयाचं पारितोषिक आलंय. तरी आम्ही या सर्व बक्षिसात्यांचे श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुमनेवाडी तालुक्याचे सत्यचे आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगे राधे, आता निघता अचानक थांबायला तरी काय झालं ग? अगं मावशी, काय ग? मला की नाही 3 प्रश्न पडलेत बघ. म्हणजे तुला आता 3 प्रश्न पडले? होय. अगं आता 10वीच्या पोराला परीक्षेत एवढे प्रश्न नाही. तरी मला पडलेत मावशी. होय काय? मग विचार बाय पडलेत तर. बरं ऐक मावशी. हा. मावशी, काय ग? माझा पहिला प्रश्न बघ. हो. मावशी, हा. तुला ही साडी कोणी घेऊन दिली? ही साडी होय? होय. ही साडी मला प्रकाश नाचरेने घेतले. छान आहे मावशी. छान
छान म्हणजे मी पण छान आहे. मावशी काय ग? दुसरा प्रश्न बघ. हा मावशी हा तुला ब्लाऊज कोणी शिवून दिलं? हा ब्लाऊज होय. होय. हा ब्लाऊज मला महेश आग्रेच्या बायकोन शिवून दिला. आमचा पण नंबर लाव. जाताना दस्तुरी तिच्या का माप देऊन जा. मावशी काय ग? तिसरा प्रश्न बघ. हा मावशी हा तुझ्या हे गळ्यात मंगळसूत्र ते कुणी घातलं? हा मंगळसूत्र होय. होय. मंगळसूत्र मला रुपेश भुवननी केले. केलंय म्हणजे काय अगं मावशी केलंय म्हणजे मला त्याने गिफ्ट दिले. बाई मावशी हा असं गिफ्ट पण देतात? हो तसा माझा हाय ना इकडे बोला. बरं. हा मावशी काय ग? शेवटचा प्रश्न बघ. आता काय झालं? मावशी हा आम्हा पोरीने विचारलं होय. पोरीने घेतलं काय नेसलं काय होय. तू सांगितलं नाहीस बा. मी होय. होय. अगं पोरीनो आता मी म्हातारी. कुठून दिसतेस? काय म्हटलीस? अगं तू म्हातारी कुठून दिसते? मागून बघ. काय विचारते? अगं आता माझ्या वयाच्या मानाने मी म्हातारी नाही काय ग? बरोबर ना? होय. अगं पोरीनो आता मी म्हातारी. बर. माझा कशात काय आणि फाटक्यात पाय. आणि माझ्या मालाला हे टोपीवाला म्हातारा तरी विचारतील काय? विचारतील. हसतायत माझ्या विचारतील. मावशी काय ग? तू सांगितलंच पाहिजे बघ. सांगायला पाहिजे. मग पोरीनो मी पण आज बाजाराला जाताना काय घेते बघा. काय घेतेस? अगं साचार बोट बर. अंगठ्या एवढा मोठं. काय मावशी? अंगठ्या एवढा मोठं. खाली बघू नको अंगठ्यावर आहे. अगं साचार बोट अंगठ्या एवढं मोठं. आन दिसाया लाल भडक. फक्त साडी लाल आहे खाली परत बघू नको. मावशी काय ग? समजेल असं सांग ना. तुला नाही समजलं? नाही बघ. अगं पुरीनं तुम्हाला तरी समजलं काय ग? अगं तुम्हाला समजणारच नाही. का बरं? कारण तुम्ही अजून लहान आहात. अगे मावशी काय? आमच्या उंचीवर जाऊ नको. उंची बद्दल नाही मी तुमच्या आकली बद्दल म्हणते. तुम्हाला समजणारच नाही. तुम्हाला सांगते. अगं साचार मोठं अंगठं एवढं मोठं आणि दिसायला लाल भडक म्हणजे अशा माझ्या मालाचं नाव. अगं अशा माझ्या मालाचं नाव आईस्क्रीम. मावशी काय ग? एवढं चांगलं एवढा उशीर? कारण चोकोबार आहे. तुम्ही नंतर वरडू नका नंतर देते. समजलं तुला मी काय घेतलंय काय नाही? होय. पोरीनो एक तर सूर्य माथ्यावरती आलाय आणि उशीर होतोय. आपण निघूया का ग बाजाराला? चलता जाऊया. चला तर मग. अगे मावशी जरा थांब. विलास लक्ष्मण शिगवण यांच्याकडून तुझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मावशीने सुंदर असं नाव घ्यायचं आहे. विलास. साखरेचं पोतं सुईने वसवलं. साखरेचं पोतं सुईने वसवलं. विलासरावांचं नाव घेते पण लग्नाआधी त्यांनी पावडर लावून फसवलं. तसेच मावशी पार्वती कांगणे यांच्याकडून तुझ्यासाठी 51 रुपयाचं पारितोषिक आलंय. त्यांचंही मावशी सुंदर असं नाव घ्यायचं आहे. मावशी आजी वयस्कर आहेत. सुंदर असं नाव घे. गणपती बाप्पाचं नाव सदैव असोमुखी. गणपती बाप्पाचं नाव सदैव असोमुखी. पार्वती आजीबाईंचं नाव घेते त्यांना ठेव आयुष्यभर सुखी. तसेच दिलीप रेवाळे कुंभेवाडी यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच समर्थ संतोष हुमणे यांच्याकडून 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसेच आकेश घुवड यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलंय. या सर्व बक्षीसदात्यांचे आम्ही श्रीराम नमन नाट्य मंडळ कामते हुमनेवाडी तालुका चिपळूण सतत आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. अगं राधे निघूया का ग? चलता जाऊया. चला तर मग.
थाटमाट करून मथुरेला निघाल्यात. अरे पेंद्या 16 सहस्त्र 108 गुपिकांचा मेळा हा. त्या